तुमच्या HR कडून फॉर्म 16 मागवायचं थांबवा, कारण 1 एप्रिल 2026 पासून फॉर्म 16 बंद होणार आहे. हो, हे खरं आहे. 1 एप्रिल 2026 पासून भारतात इन्कम टॅक्स सिस्टममध्ये मोठा बदल करण्यात आलेत. सर्वात महत्त्वाचा बदल आणि सर्वात मोठा बदल म्हणजे फॉर्म 16चं नाव आता बदलणार आहे. आता जो फॉर्म तुम्हाला फॉर्म 16 म्हणून मिळत होता तो पुढे फॉर्म 130 म्हणून ओळखला जाणार आहे. पण इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच फॉर्ममध्ये तुमची सॅलरी, TDS, डिडक्शन सगळं तसंच राहणार आहे. पण हा बदल नेमका का केला गेला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याचं उत्तर असं आहे की सरकार नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 आणतंय, ज्यामुळे टॅक्स सिस्टीम सिम्प्लिफाय आणि स्टँडर्डाइज करण्यामध्ये एक प्रयत्न आहे त्यांचा. आणि म्हणूनच फॉर्म 16, 26 AS आणि इतर जे काही फॉर्म्स आहेत ते नवीन नंबरिंगमध्ये बदलले जात आहेत. त्यामुळे आता जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण तुम्हाला फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे जे समोर पुढे मुद्दे मी खाली तुम्हाला दिलेले आहेत. पण तरीही ITR फाईल करताना डॉक्युमेंट्स नीट व्हेरीफाय करा आणि गरज असल्यास फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. सोबतच अशा लेटेस्ट फायनान्सच्या अपडेट सोप्या शब्दात समजून घ्यायच्या असतील तर लगेचच अल्वा फायनान्स पेजला फॉलो करा, कारण निर्णय तुमचा, सहकार्य आमचे.